हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2025 मध्ये 3 इयर लॉ सीईटी द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण रिसेंटली लोकसत्ता न्यूजपेपर मध्ये एक न्यूज पब्लिश करण्यात आली होती ज्याच्यामध्ये 3 इयर लॉ सीईटीचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते लवकरात लवकर सुरू होणार आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं। तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 27 नोव्हेंबरला महाराष्ट्र सीईटी सेलने एक नोटिफिकेशन रिलीज केलं होतं। त्याच्यामध्ये 20 आणि 21 मार्च या 2 दिवसांमध्ये 3 इयर लॉ सीईटी होणार आहे असं त्यांनी त्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलं होतं। तर मित्रांनो, त्याच नोटिफिकेशनला अनुसरून लोकसत्ताच्या 19 डिसेंबरच्या मुंबई आवृत्तीमध्ये या परीक्षेच्या रजिस्ट्रेशन विषयी एक न्यूज पब्लिश करण्यात आलेली आहे। ती आपण न्यूज पाहूयात आता। तर त्या न्यूजची जी हेडिंग आहे ती सीईटीची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात अशी हेडिंग दिलेली आहे। तर त्या न्यूज मध्ये सांगितलं आहे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठीची सीईटी नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षेच्या संभाव्य वेळापत्रकानुसार मार्च मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी प्रथम नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। जसं की आपल्याला माहिती आहे 20 आणि 21 या 2 दिवसांमध्ये आपली 3 इयर लॉ सीईटी घेण्याचं महासीईटी सेलने 27 नोव्हेंबरला सांगितलेलं आहे। तर परीक्षा कक्षाकडून 19 व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा घेण्यात येते। त्यात कला विभाग, तंत्र विभाग, तंत्र शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे। या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयारी करण्यास अवधी मिळावा यासाठी 27 नोव्हेंबर रोजी परीक्षा कक्षाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते। त्यानुसार 16 मार्च ते 27 एप्रिल 2025 या 45 दिवसांच्या कालावधीत प्रवेश परीक्षा होणार आहेत। संभाव्य वेळापत्रकानुसार मार्च मध्ये होणाऱ्या परीक्षांची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात म्हणजेच 23 ते 27, इथे डिसेंबर होतं त्यांनी नोव्हेंबर असं दिलंय, सुरू होणार आहे। तर उर्वरित अभ्यासक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया त्यानंतर सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती परीक्षा कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे। तर याच्यामध्ये सुरू होणारे जे अभ्यासक्रम आहेत त्याची लिस्ट दिली आहे। त्या अभ्यासक्रमाच्या लिस्ट मध्ये आपण आपलं 3 इयर लॉ सीईटी म्हणजेच LLB 3 वर्ष ही एक्झाम पाहू शकता। तर मित्रांनो, या एक्झाम साठी जे रजिस्ट्रेशन आहे ते या बातमीनुसार लवकरच म्हणजेच 23 ते 27 डिसेंबरच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 3 इयर लॉ सीईटी ही ग्रॅज्युएशन नंतर दिली जाते आणि याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी कमीत कमी ओपन आणि EWS कॅटेगरीसाठी 45% मार्क्स, SC ST साठी 40% मार्क्स आणि VJNT SBC OBC साठी 42% मार्क्स आवश्यक असतात। या परीक्षेमध्ये असणारे जे विषय आहेत, लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग 30 मार्क, जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 40 मार्क्सला असतं, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग हे 30 मार्क्सचं असतं आणि इंग्लिश 50 मार्क्सचं या एक्झाम मध्ये विचारलं जातं। या परीक्षेचा मोड ऑनलाईन, मीडियम, मराठी किंवा इंग्लिश, टोटल मार्क्स 150, टोटल प्रश्न जे असतात ते 150 आणि प्रत्येक प्रश्न हा MCQ पद्धतीचा असतो। या परीक्षेसाठी 120 मिनिटे म्हणजे 2 तासांचा वेळ आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यामध्ये नसते। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या मागे मी तुम्हाला सांगत आलेलो आहे या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ आहे आणि कमी वेळामध्ये या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण आपलं टाइम टेबल मॅनेज केलं पाहिजे, स्टडी मटेरियल चांगलं पाहिजे, MCQ ची प्रॅक्टिस आपण करायला हवी, PYQ आपण रेफर करायला हवे, मॉक टेस्ट आणि चांगले बुक्स सुद्धा आपण यूज करायला हवे। तर मित्रांनो, 23 डिसेंबर पासून महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 ची लाईव्ह बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करत आहोत। तर या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत। तुमचे डेली लाईव्ह क्लासेस या बॅच मध्ये घेतले जातात, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातात आणि तुमच्या परीक्षेची तयारी कितपत झाली आहे हे व्हेरीफाय करण्यासाठी मॉक टेस्ट सुद्धा घेतल्या जातात आणि सोबतच तुम्हाला 2000 पेक्षा अधिक MCQ याच्यामध्ये प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून तुमचं जे प्रिपरेशन आहे ते परफेक्ट व्हावं। तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही दरवर्षी या बॅचेस घेत असतो आणि ग्लोबल ऑनलाईनचा दरवर्षीचा निकाल हा खूप चांगला आहे। आमचे बरेचसे विद्यार्थी हे आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये त्यांचा LLB चा कोर्स पूर्ण करत आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, 3 इयर लॉ सीईटीच्या तुमच्या या जर्नीमध्ये ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असून तुम्हालाही चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळावं, तुम्हालाही एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळावे यासाठी ग्लोबल ऑनलाईन नेहमीच तुमच्या सोबत आहे। लवकरात लवकर
आमची लाईव्ह बॅच जॉईन करा आणि या एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा। ही लाईव्ह बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। स्क्रीनवरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसताय, त्याच्यावरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि तिथेही तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता। तर ॲपमध्ये कोर्स परचेस कसा करायचा याच्याविषयी मी तुम्हाला कमेंटमध्ये स्टेप्स देत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईव्ह बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा। सोबतच एक्झाम्स विषयी रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर भेटूया अशाच एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमचे जर काही प्रश्न असतील या परीक्षेसंदर्भात तर खाली कमेंट करायला विसरू नका आणि या परीक्षेची तयारी कशी करावी, कुठले बुक्स वापरावे, त्याच्यानंतर या परीक्षेचा डिटेल सिलेबस, एलिजिबिलिटी याविषयी मी डिटेल व्हिडिओ या चॅनलवरती यापूर्वीच अपलोड केलेले आहे। डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देत आहे। ती लिंक तुम्ही क्लिक करून ते व्हिडिओ पाहून तर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर ते व्हिडिओ पाहून नक्कीच त्या शंका दूर होतील आणि तरीही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या एखाद्या अपडेटमध्ये, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा। थँक्यू।